आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्यानं वाढते, परंतु जमीन वाढत नाही आहे. आम्हाला क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये दोन्ही ठिकाणी प्रगती करायला हवी. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे, त्याचबरोबर विज्ञानही जपलं पाहिजे. तेव्हा हा कृषी महोत्सव मला वाटतं केवळ शेतीचा कार्यक्रम नाही, हा मातीशी जोडण्याचा एक कार्यक्रम आहे, निसर्गाशी मैत्री करण्याचा कार्यक्रम आहे, शेतकऱ्याच्या कष्टाला वंदन करण्याचा कार्यक्रम आहे, जो मानवाला पुन्हा एकदा आपल्या मुळाशी जोडतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यामुळेच म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोय रे वनचरे. आज जग पर्यावरणाच्या संवर्धनाच्या घोषणा करत आहे. आपण पण बघितलं असेल मगाशी आमच्या क्लिपमध्ये की आम्ही सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगवर काम करतोय, कारण आज निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे, त्याला जबाबदार आपणच आहोत. आज वृक्ष लावणं अत्यंत गरज आहे, कारण वृक्ष ही आपली श्वास प्रणाली आहे. श्वासाची काय किंमत असते कोरोनानं दाखवून दिली. कोरोनानं दाखवून दिले की श्वास किती महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो. कारण ऑक्सिजनची लेवल ज्यावेळी खाली येत होती, धडाधड लोक उडत होते, आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होत होता आणि ऑक्सिजन कमी होत होता, फुफ्फुसामध्ये पाणी होत होतं. आमच्या अध्यात्मशास्त्राने सांगितलंय, फुफ्फुसं मजबूत करण्यासाठी प्राणायाम करा. प्राणायामाची गरज आहे. ही प्राणायाम आपल्याला काय करत असतात, आपली फुफ्फुसं जी आहेत, जे ऑक्सिजनचं आवाहन करतात, आपल्या शरीराला देतात, ती जर मजबूत झाली तर आपण उत्तम दीर्घायुष्य नक्की जगू शकतो. त्याला आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. आज विज्ञान सांगतं की झाडे लावा. का तर झाडं ही पृथ्वीचे प्राण आहेत. पण आमच्या ऋषीमुनींनी या वृक्षांमध्ये देवत्व कधी पाहिलंय. आमचं अध्यात्मशास्त्र किती विकसित आहे. दुर्बिणीचा शोध 1683 सालामध्ये लागला. हजारो वर्ष त्याच्या अगोदर हजारो वर्ष आमच्या ऋषीमुनींनी साध्या नजरेनं बघितलं आणि सांगितलं की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. विज्ञान प्रगत झाल्यानंतर म्हणाल, हो अनंत कोटी आकाशगंगा आहे. आमच्या एका एका आकाशगंगेमध्ये काय काय आहे ते आज सुद्धा विज्ञानाला पूर्णपणे कळलेलं नाही. असं हे पराशास्त्र असणारं विज्ञान आमच्या या वृक्षांमध्ये देव पाहतात. म्हणून आपण पिंपळाची पूजा करतो, म्हणून आपण वडाची पूजा करतो, म्हणून आपण औदुंबराची पूजा करतो, म्हणून आपण तुळशीची पूजा करतो. या पूजेमध्ये फक्त अध्यात्म नाही आहे, श्रद्धा नाही आहे, तर पर्यावरणाचं रक्षण हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. म्हणून हा कृषी आणि अध्यात्माचा जो संबंध आज आमच्या थोरात आणि त्यांची जी कंपनी आहे अखंड हरिनाम सप्ताह 16 समिती जी आहे त्यांनी जे आयोजित केलेले आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि त्यांनी अध्यात्म आणि निसर्ग यांना एकत्र आणण्याचा जो प्रयास केलेला आहे तो अतिशय सुंदर आणि वाखाणण्याजोगा आहे. एक जगद्गुरू या नात्यानं मी मनापासून प्रसन्न आहे. आपण या गगनभरारी कृषी महोत्सवाच्या निमित्तानं एक संकल्प करूया की आपण आधुनिक विज्ञान स्वीकारूया, पण संस्कृतीला विसरूया नको. आपण प्रगती करू, पण निसर्गाचा नाश नको. आपण उंच भरारी घेऊ, पण जमिनीशी असलेले नाते तुटी देऊ नका. आम्ही आज सुखी होऊ शकतो, पण केव्हा, ज्यावेळी संपूर्ण सृष्टीचा विचार करू त्यावेळी खऱ्या अर्थानं सुखी होणार आहोत.